आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांनी कर्नाटक राज्याचे कायदा, संसदीय कार्य, पर्यटन व सीमा प्रभारी मंत्री HK पाटील यांची बेंगळुरू येथे भेट घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कन्नड भाषिक नागरिकांच्या ज्वलंत व दीर्घकालीन समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले। या भेटीदरम्यान कर्नाटक राज्याचे प्रमुख शासकीय अधिकारी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच सीमा विषयाशी संबंधित प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारीही उपस्थित होते। बैठकीत सीमा भागातील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध प्रश्नांचा सखोल आढावा घेण्यात आलाय। महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, कोल्हापूर, उमरगा तसेच इतर भागांमध्ये वास्तव्यास असलेले कन्नड भाषिक नागरिक गेल्या अनेक दशकांपासून विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत असून त्यांच्या समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चाललेत। सीमा भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षणाच्या सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्यांना शिक्षणात अडथळे येत आहेत। रोजगाराच्या संधीचा अभाव, शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची कमतरता, पिण्याच्या पाण्याची टंचाई, आरोग्य सेवांची अपुरी व्यवस्था आणि दळणवळणाच्या सुविधांचा अभाव या सर्व बाबींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिकच हालाकीचं झालंय। यावेळी माजी आमदार सावंत यांनी सीमा भागातील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पुढील महत्त्वपूर्ण मागण्या मंत्री महोदयांसमोर मांडलेत। सीमावर्ती भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांनी परस्पर समन्वय साधून संयुक्त कृती आराखडा तयार करावा। गडीनाडू व होरनाडू कन्नडिगांना कर्नाटकातील स्थानिक नागरिकांप्रमाणे समान संधी, सर्व शासकीय सोयी सुविधा व विशेष दर्जा देण्यात यावा। शिक्षण व रोजगार क्षेत्रात कन्नड विद्यार्थ्यांसाठी असलेले 5% समांतर आरक्षण काटेकोरपणे अंमलात आणावे। गडीनाडू होरनाडू कन्नडिगांना त्यांच्या मूळ जात प्रवर्गानुसारच मान्यता देऊन त्यांना सामान्य प्रवर्ग म्हणून गृहीत धरू नये। कन्नड माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांना कर्नाटकात ग्रामीण व दिव्यांग आरक्षणाचा लाभ मिळावा। सीमावर्ती भागात नवीन कन्नड अंगणवाड्या सुरू करून तेथे कन्नड भाषिक सेविकांची नियुक्ती करावी व आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवठा करावा। कन्नड शाळांमध्ये केवळ कन्नड भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधावा। महाराष्ट्रामध्ये होणारी शिक्षक पात्रता परीक्षा TET कन्नड माध्यमातून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी। पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेव योजना सुरू करावी तसेच उच्च शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबवावी। नवोदय, मोरारजी देसाई यांसारख्या शासकीय निवासी शाळांमध्ये तसेच राज्यातील वसतिगृहांमध्ये सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश द्यावा। सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले की सीमा भागातील प्रश्न केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून ते आंतरराज्य समन्वयातून सोडवणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे कर्नाटक सरकारने पुढाकार घेऊन सर्व संबंधित विभाग, कन्नड विकास प्राधिकरण, सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण तसेच विविध राज्यातील प्रतिनिधींना सहभागी करून उच्चस्तरीय बैठक तातडीने आयोजित करावी अशी मागणी त्यांनी केली। मंत्री HK पाटील यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत सीमा भागातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले। तसेच या बैठकीत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्राधिकरणांचे प्रतिनिधी आणि सीमा भागातील लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग राहील असंही त्यांनी स्पष्ट केले। माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत सीमा भागातील कन्नड बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय। प्रस्तावित बैठकीमुळे सीमा भागातील दीर्घकालीन प्रश्नांना ठोस व शाश्वत तोडगा निघेल आणि त्या भागाचा सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। सीमा भागातील नागरिकांच्या हक्कांसाठी व विकासासाठी हा प्रयत्न महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून या प्रश्नांना लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केली। रवी दिगोळे, 7 स्टार न्यूज, जत।